नमस्कार मित्रांनो, 4 डिसेंबर वार गुरुवारी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा। या दिवशी बनेल विशेष रवियोग। ब्रह्ममुहूर्तावरती माता लक्ष्मीची आराधना केल्यास मिळेल विशेष लाभ। सोबतच या काही राशींना मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद। त्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत। माता लक्ष्मी स्वतः सोन्याच्या पावलांनी या राशींच्या घरी येत आहे। त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे आता मिटणार आहेत। चला तर मग त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा यावर्षी 4 डिसेंबरला साजरी केली जाईल। ज्योतिषानुसार ही पौर्णिमा अनेक विशेष योग घेऊन येत आहे, ज्यामध्ये रवी योगाची निर्मिती प्रमुख आहे। ही वर्षातील अंतिम पौर्णिमा आहे, ज्याच्यामुळे या पौर्णिमेचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। ज्योतिषांच्या मते पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान, दान आणि माता लक्ष्मीची आराधना केल्याने विशेष फलप्राप्ती होते असं देखील सांगितलं जातं। यावर्षी बनत असलेल्या या शुभयोगामुळे ही तिथी आणखीनच विशेष फलदायी मानली जात आहे। 4 डिसेंबरला रवी योगचा शुभ संयोग सकाळी 6:59 पासून ते दुपारी 2:54 असणार आहे। या योगामध्ये दान, पुण्य, पूजापाठ आणि शुभकार्य केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो अशी ही मान्यता आहे। ज्योतिषांच्या मते या दिवशी गरिबांना गूळ, तीळ, तूप किंवा ब्लँकेट, अन्न किंवा धन या वस्तूंचे दान केल्याने पुण्य फल प्राप्त होते असं देखील सांगितलं जातं। ज्योतिषांच्या मते ही वर्षातील शेवटची पौर्णिमा असल्याने शुभ फळ प्राप्त करून देणारी ठरणार आहे। तशातच ब्रह्ममुहूर्त आणि रवी योगाची निर्मिती होत असल्याने या योगामध्ये पूजापाठ आणि दान केल्याने जीवनामध्ये सकारात्मकता आणि समृद्धी वाढू शकते। या दिवशी पौर्णिमा तिथी 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:37 सुरू होऊन 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:43 असणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार 4 डिसेंबरला पौर्णिमा तिथी साजरी केली जाणार आहे। तसेच या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:19 पासून ते 4:58 असणार आहे। जवळपास 39 मिनिटं हा शुभयोग असणार आहे। या शुभयोगामध्ये साधना, मंत्र, जप आणि पूजा केल्याने उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात। मान्यतानुसार या वेळेमध्ये देवी लक्ष्मीची आराधना केल्याने धनधान्यामध्ये वृद्धी होतेच आणि समृद्धी प्राप्त होते असंही सांगितलं जातं। चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे। तसेच या राशींची किस्मत देखील चमकणार आहे। अचानक धनलाभ, नवीन जॉब, प्रॉपर्टीचा मौका देखील यांना मिळू शकतो। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय माता लक्ष्मी। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस खूपच बेहतरीन राहणार आहे। त्यांना त्यांच्या एखाद्या मोठ्या कामामध्ये सफलता बनण्याचे योग देखील बनत आहे। रवी योग निर्माण होत असल्याने या दिवशी अनेक नवीन योजना देखील तुम्ही बनवू शकता। तसेच एखाद्या नवीन कामाची सुरुवात देखील तुम्ही करू शकता। त्याचबरोबर करिअरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एखादा नवीन शानदार मौका देखील प्राप्त होऊ शकतो। तसेच तुमची पद आणि प्रतिष्ठा देखील वाढण्याची शक्यता आहे। बिझनेसमध्ये नवीन स्ट्रॅटर्जी काम करू शकते आणि त्यामधून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता देखील आहे। त्यासोबतच माता लक्ष्मीची विशेष कृपा या काळामध्ये तुमच्यावरती राहत आहे। त्यामुळे तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे। धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे। त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील असेल। त्यासोबतच या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते। तसेच या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे। या काळात तुम्ही घर किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता। त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथुन रास। मिथुन राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस खूपच खास असणार आहे। कारण या दिवशी ज्या लोकांना जॉब नाहीये किंवा नोकरी नाहीये त्या लोकांना या दिवशी नोकरी प्राप्तीचे योग देखील बनत आहे।
त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग देखील बनत आहे. तसेच जी लोक स्वतःचा बिझनेस करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे. नवीन डील तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होऊ शकते आणि त्या डीलमधून तुम्हाला चांगला नफाही मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन होऊ शकते. त्यासोबतच मार्गशीर्ष पौर्णिमा तुमच्यासाठी खूपच शुभ असणार आहे. या काळामध्ये तुमच्या सर्व चिंता, समस्या दूर होणार आहे आणि तुम्हाला मानसिक शांतता प्राप्त होणार आहे. त्यासोबतच या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत असल्याने या काळामध्ये तुम्हाला विशेष प्रगती तुमच्या करिअरमध्ये झालेली पाहायला मिळणार आहे. तसेच हा काळ तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. या काळात व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये देखील प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. त्यानंतर वळूयात कर्क राशीकडे. कर्क राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष पौर्णिमा सकारात्मक प्रभाव घेऊन येणारी ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यासोबतच परीक्षामध्ये चांगले परिणाम देखील मिळू शकतात. तसेच या दिवशी एखादी खुशखबर देखील तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील. त्यासोबतच करिअरमध्ये सकारात्मक बदलाव देखील तुम्हाला झालेले पाहायला मिळतील, ज्यामुळे भविष्य तुमचे सुरक्षित असेल. त्यासोबतच तुम्ही स्वतःला खूपच लकी समजसाल, कारण मार्गशीर्ष पौर्णिमा तुमच्यासाठी एक मोठी नवीन नोकरीचा प्रस्ताव घेऊन येत आहे. त्या नोकरीमध्ये तुम्हाला एखादे मोठे पद देखील मिळू शकते. या नोकरीमधून तुमचे अनेक मोठ्या लोकांशी संपर्क देखील येऊ शकतात. त्या संपर्काचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदाच होऊ शकतो. त्यासोबतच या काळात माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत असल्याने तुम्हाला चारही बाजूने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. या काळात कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील निर्माण होतील. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष पौर्णिमा खूपच चांगली राहणार आहे. जी लोक अविवाहित आहेत त्या लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात किंवा तुमचे विवाह देखील ठरू शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. तुम्हाला तुमच्या बॉसचं पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे. तसेच तुमच्या बोलण्याचा प्रभाव देखील तुमच्या बॉसवरती पडू शकतो. तसेच तुमचा आर्थिक पक्ष, तुमची आर्थिक बाजू या काळामध्ये मजबूत राहण्यास मदत होणार आहे, कारण माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. त्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीचे योगही बनत आहेत. त्यानंतरची शेवटची रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीसाठी हा योग विशेषतः आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती वाढीचा आहे. यंदाच्या मार्गशीर्ष पौर्णिमेपासून पुढील काही महिने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. जुन्या थकबाक्या, कर्ज किंवा मिळालेली रक्कम परत मिळण्याची देखील शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळणे आणि आर्थिक नफा वाढणे. बचतीसाठी योग्य योजना तयार करून त्यावर सातत्याने काम करण्याची प्रेरणा मिळेल. नोकरीत किंवा व्यवसायात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील आहे. वरिष्ठांचा विश्वास वाढून प्रमोशन किंवा मान्यता देखील मिळेल. नवीन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी योग्य वेळ आणि मार्गदर्शनही मिळेल. घरात आनंद आणि समजूतदारपणाही वाढेल. आर्थिक अडचणीमुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती दूर होईल. पालक किंवा कुटुंबियांचा पाठिंबा देखील मिळेल. आत्मविश्वास वाढून निर्णय घेण्याची क्षमताही सुधारेल. तसेच मानसिक शांतता मिळेल आणि चिंता कमी होईल. नियमित पूजाविधी आणि ध्यान यामुळे सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होण्यास मदत होईल. तर मित्रांनो, या होत्या त्या लकी राशी ज्यांना मार्गशीर्ष पौर्णिमेपासून माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख मिटणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.